हॅलो. तर बघा मी आज सगळे देव आहेत आणि तिथं ना खरं तर खूप सारे शिवलिंग बनले, शायद 108 असं काहीतरी बनलेले आहेत. तर आपण तिथं दर्शन करायला चाललो आहोत. तर चला माझ्याबरोबर तुम्हीही दर्शन करायला. आम्ही लोक सगळी राऊतपुरामध्ये आलेलो आहे आता. तर चला आपण अजून बघू. लय सुंदर सुंदर राहतं, झाडं वगैरे राहतं आणि तिथं ना खूप असं म्हणजे एकदम फ्रेश छान असं वातावरण पण आहे. आणि सगळ्यात मध्ये 108 शिवलिंग आहे ना यहाँ पे. हां, तर 108 शिवलिंग पण आहेत. तर चला, तर आम्ही इथं प्रसाद घ्यायला लागलोय. भैया गेलाय प्रसाद घ्यायला. हे आम्ही सगळे इथं थांबलोय. ये हिरोईन हमारी गौरी कोणीकडे बघायला. गोरा गौरी हात करते सगळं. काय बोल गौरी. लड्डू आहे ना, लड्डू लड्डू बेसनचा लाडू घेऊया प्रसादासाठी. हाँ तो बदल गाव ना, इथे येऊ उधर लोक नहीं है तो प्रसाद लेवे वालो नहीं है. म्हणता भाई नाही ते ना पहले बाहर नदी द्वारका द्वार द्वार नदी द्वार. हम जा रहे हैं. हे बघा किती सुंदर सुंदर आहेत मूर्त्या आहेत. हे बघा खूप आहेत आतमध्ये पण. इथून पूर्ण ह्याच्यात आहेत मूर्त्या. बघा किती सुंदर वाटतंय, एकदम मस्त. हे बघा, हर हर महादेव. वो आप कह रही थी मधुमक्खी को बोला बोलते. हे बघा सुरुवात इथून पूर्ण मंदिरच्या साईडनी शिवलिंग बनलेले आहे तिथं. लाईन मध्ये आणि पूर्ण शिवलिंग बघा इथपर्यंत आहेत. हाँ हाँ बेर नहीं है वे बीज है बाकी झाड के. मी दिसायला लागलोय का गौरी, दिसतोय का मी. झुको, तुमने हाथ ना मारो. पूरी रास्ता ही भर चलने का, यहाँ से आ जाओ. मैं तो देखकर चली आए. शिर्डी वाले साईबाबा आहे तिथं. किती सुंदर असं म्हणजे मंदिराचा पूर्ण परिसर बघा किती सुंदर आहे. आणि अगर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण ब्लॉग अगर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि कसा वाटला परिसर हा बघा मंदिराचा. अजून मंदिरात जायचं आहे आम्ही, साईडचं आहे आमचं पिल्लू. हे आहे मंदिरचं मुख्यद्वार. म्हणजे मुख्यद्वार बाहेरच होतं, पण इथून वरती आपण गेलो ना तर सर्व मंदिरातले म्हणजे मंदिराचे दर्शन होतात इथून. तर बघा आपण आज किती लकी आहे, आपल्याला आरती मिळत आहे देवाची. आणि चला आपण सगळी आरतीमध्ये सामील होऊ. जय हो जय हो.
पैसा डाल दे मैं चलो बुआ साइड दीक्षा ले तो ले तुम ले लो वाला दे दे वो आ जाओ अपने तक ही फिर मगाशी आपण बघितलेलं खूप मोठी मूर्ती आहे बघा इथं कासव आणि इकडं नंदी आहेत पाठीमागं रुद्राक्ष के पास तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आज मी म्हणजे खूप दिवसांनी इकडे आलोय कारण माझ्या मैत्रिणी होत्या ना पहिलं तवा आलेलो आणि आता आम्ही आलोय भरपूर दिवसांनी आणि ते पण आमचा अर्जंटमध्ये प्लॅन झाला कारण ह्या बोलल्या की आपण तिकडं जाऊ राऊतपुरा असं ह्या गावाचं नाव आहे आणि मला तर नदीगाव माहिती होतं त्यामुळे मी पहिला स्टार्टिंगला नदीगाव बोलले तर नदीगाव नाही रावतपुरा सरकार हा रावतपुरा सरकार असं म्हणलं जातं आणि अष्टविनायकाचे वगैरे खूप छान दर्शन झाले आमच्या इथल्या इथंच आणि खूप छान वाटतंय आणि तुम्हाला अगर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट खरंच करा कारण त्यांनी खूप मला पण प्रतिसाद भेटतो आणि व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे अजून उत्साह येतो तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट छान ठेवा असाच ठेवा आणि आल्यामुळं मी इकडं आलेली होते आणि त्या पण बोलल्या की चला आपण आज त्यांना घेऊन तिकडं जाऊ तर आम्ही आलो आहे इकडं कसं वाटतंय हाँ मैं तो अजीब सा लगा बहुत मैं अच्छी लग रही हूँ हाँ बहुत अच्छी लग रही हूँ मैं इनकी अच्छी नहीं लगी मैं अच्छी लग रही हूँ गाइस वीराना मधली हीरोइन आई सीधी सामने वीराना मधली अब जूड़ा बांधेंगे अब जूड़ा बन जाएगा अपनी आ गए ऐसे ही वो चलो बैठे होते भगवान जी ने कही एक सही तो है क्या करने दो ये कहीं चढ़ा वापस करे पैसे बचा लियो अरे तू बैठे हो अभी लोग बहुत अच्छा हम बताए बिल उनको अंदर पापा नहीं कर रहे पापा काय कर चलो टूट पडो हे भारे नहीं जो पूजा पूजा पाठ है नहीं 108 बार करने पर बॉडी बॉय ये जो जो ले रहे इनके लिए ये कहाँ बैठ रहे हो भाई मस्त कर दो ने गोरे की खेची हो गोरे की खेच दो उधर लाल फूल बाहर फूल बाल में